आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकत त्याच्या ठळक घडामोडींवर। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र सरकारवर तीव्र आरोप केले आहेत। त्यांनी सरकारला नापास ठरवत समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पातील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकला आहे। तसंच 288 जागा लढवण्याची काँग्रेसची तयारी आहे असंही जाहीर केलं आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र सरकारवर तीव्र टीका केली आहे। त्यांनी सरकारला नापास झालेलं म्हणत खोटं चित्र दाखवून मते मिळवल्याचा आरोप केला। पटोले म्हणाले, समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाला असून सरकारने तिजोरी लुटून कर्जाचा भार वाढवला आहे। अजित पवारांवर टीका करत पटोले म्हणाले, खुर्ची लाडकी बहीण योजनेतून राबवली जात आहे, पण लाडक्या बहिणींची काळजी असती तर ही योजना केंद्रात चालवली असती। राज्यात निवडणुका पुढे ढकलण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आणि काँग्रेस 288 जागा लढवेल अशी घोषणा देखील त्यांनी यावेळेस केली। लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आणि एकदा ज्यावेळेस दुष्काळ आपल्या परिस्थिती निर्माण झाली होती आणि आपल्या इथल्या मोसंबीच्या बागा, डाळिंबांच्या बागा या सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या होत्या। त्या काळात आपली भेट झाली होती, पण आता एका मोठ्या काळाच्या नंतर आपण भेटतोय, म्हणून सुरुवातीलाच आपलं मनापासून स्वागत। महाराष्ट्र सरकार हे संपूर्ण नापास झालेले सरकार आहे आणि आता नापास झालेलं सरकार ज्याप्रमाणे 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी खोटे आश्वासन देऊन, मग त्याच्यामध्ये पोलीस पाटील असेल, त्याच्यामध्ये होमगार्ड असेल, आमचे शिक्षकांचे त्यांना कायम अनुदानित शाळांना, कायम विनाअनुदानित शाळांना अनुदानित करण्याचा इश्यू असेल, शिक्षकांना जुनी पेन्शनचा इश्यू असेल, असे अनेक प्रश्न घेऊन 2019 मध्ये कॅबिनेटमध्ये खोट्या पद्धतीनं कॅबिनेटमध्ये आपण पाहता